थोड्याच वेळात प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी आपण इथे पाहणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार की आपण इथे आलात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरभरून प्रेम आपण रॉकी चषक 2026ला दिलं. पण पुन्हा एकदा संपूर्ण ग्रुपकडून एकच विनंती आहे, जर घरी तुम्ही टू व्हीलरने जात असाल तर कृपया करून हळू जावा, रस्त्याचं काम चाललेलं आहे. थँक्यू डीजे. चला आपण काही सन्मान करतोय. रॉकी ग्रुप, चला रॉकी दादा या स्टेजवरती जर आपण काही सन्मान आहेत ऑफिशियल्सचे ते कंप्लीट करूयात. 3 दिवस या टुर्नामेंटमध्ये अगदी आपण पाहिलं अनेक समालोचकांना संधी मिळाली, वेगवेगळे कॉमेंटेटर, अंपायर्स ह्या सगळ्यांना आपण ऐकलं आणि अंपायर्सची भूमिका ती देखील तितकीच महत्त्वाची राहिली. JP पॅनलचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स सागर मोरे सर, नितेश पाटील सर आणि सादिक सर, आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. चला रॉकी दादा जरा स्टेजवरती या, आपण काही सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. या आपण आधी सन्मानित करू या ठिकाणी सागर मोरे सरांना. सागर मोरे सरांचा सन्मान केला जाईल रॉकी दादाच्या शुभ हस्ते. सागर मोरे सरांना आपण सन्मानित करतोय आणि या स्पर्धेचे प्रणेते रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तर रॉकी दादाच्या शुभ हस्ते आपल्या अंपायर्स सागर मोरे यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर आपण सन्मानित करू सादिक सरांना. सादिक सर आपण या आणि चला सादिक सरांचा सन्मान झालेला आहे. आपण नितेश दादाला सन्मानित करूयात जे आज गावातील आहेत आणि सध्या अतिशय चांगलं काम ॲज अ अंपायर्स ते करतात. या आपण सन्मानित करतोय नितेश दादाचा सन्मान आपण करू रॉकी दादाच्या शुभ हस्ते. तर बंटी दादा आपल्याला विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती आपण आता विशेष सत्कार सोहळ्यांकडे या ठिकाणी वळतोय आणि सर्व रॉकी ग्रुपचा जो मित्र परिवार आहे सर्वांनी या स्टेजवरती सगळ्या अतिथी पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. रोहन दादांना विनंती आहे, ओमकार दादांना विनंती आहे ज्यांनी आपल्याला बॅट स्पॉन्सर्स केली आहे, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नुकतंच व्यासपीठावरती API आदरणीय विजय गोसावी मॅडमचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शुभम पाध्ये यांना विनंती आपण देखील या स्टेजवरती. यानंतर आपण रोहिदास दादा टायगर आपल्याला विनंती आपण देखील स्टेजवरती या. रॉकी दादा आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतोय. तर या आपण या ठिकाणी सन्मानित करूयात काही अतिथी पाहुण्यांना. तर आपण वळूयात रेश्मा मॅम मयेकर यांच्याकडे. काही महत्त्वाचे सन्मान आहेत आणि हे सर्व सन्मान या व्यासपीठावरती आपण पूर्ण करूयात. धन्यवाद. आणि आता इथे एक भव्य सत्कार सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल कॅमेरामॅन
रॉकी ग्रुप चषक 2026 हा भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा सोहळा आणि आजचा फायनल डे व्यासपीठावरती आपण पाहू शकता. काही VIP गेस्ट आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. नक्कीच त्यांचा आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. काही बक्षिसं आहेत. मी ज्यांची नावं घेते त्या प्लेयर्सनी इथे यायचंय. करण निजाई 2 विकेटसाठी 1000 रुपये, विघ्नेश 2 विकेटसाठी 1000 रुपये, विनोदजी पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. करण निजाई 200 रुपये, एक सिक्सर जो तुम्ही मारला त्याच्यासाठी, आणि प्रथम पाटील 5 सिक्सर जे आपण मारले त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. विनोदजी पाटील डोंगरपाडा यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहेत. आपलं मनापासून आभार. आपण यायचं आणि पारितोषिक घेऊन जायचंय. सर तुम्हीच जायचंय. प्रथम आपल्यालाही जॉईन व्हायचं. आपलंही पारितोषिक आहे. प्रीतम बारी आपल्यालाही पुढे यायचंय. आपलंही पारितोषिक आहे. पाच षटकार जे मारलेले आहेत प्रथम, क्या बात है. आज की पार्टी प्रथम की तरफ से. प्रीतम बारी, प्रीतम तू प्रत्येक वेळी लेट करतोयस, पण आता तुला लवकर यायचं कारण तुला बक्षीस घ्यायचंय. अदरवाईज 50% रक्कम कापली जाईल. यानंतर मला असं वाटते वसई, विरार, पालघर, डहाणू लाईव्ह जर असेल तर ते पाटील नेटवर्कचंच असतं. आणि इथे पाटील नेटवर्कचा आपण आदर सत्कार सन्मान करणार आहोत. प्रीतम बारी 50% आमचे आहेत. 50% आमचे आहेत. कापले आहेत. पाटील नेटवर्क्स आपला इथे आदर सत्कार सन्मान आम्ही करणार आहोत. सन्माननीय जतीनजी केनी विनंती असेल आपण पुढे यायचंय. आणि रॉकी दादा आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. पाटील नेटवर्क्स खूप चांगलं काम केलंय. पाटील नेटवर्क्सने संपूर्ण त्यांची जी टीम आहे त्यांचं मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा. पाटील नेटवर्क्सला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं सो आत्ताच लगेचच यूट्यूब ऑन करा आणि पाटील नेटवर्क्सला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि रॉकी ट्रॉफीचे सगळे हायलाइट्स बघा. त्यानंतर वाकड्यांची एक बुलंद आवाज, ज्यांचा आवाज आपण कालपासून ऐकला, ओमकारजी शेट्टे यांचा इथे आदर सत्कार आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा रॉकी दादा यांना विनंती करते त्यांच्या शुभ हस्ते ओमकार शेट्टे चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करत आहोत. थँक्यू ओमकार, तू आलास आणि तुझा आवाज तू इथे दिलास. त्यानंतर पालघर भूषण, पालघरची शान, आणि मला असं वाटते संपूर्ण पालघरकरच नव्हे तर वसई, विरार या ठिकाणी सुद्धा त्यांचे डेट्स जेव्हा अवेलेबल असतात त्याच वेळी टुर्नामेंट ठेवायची असं नेहमी ठरतं. असे सगळ्यांचे लाडके पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सरांचं इथे
आपण आदर सत्कार सन्मान करणार आहोत. आणि नक्कीच नेहमी त्यांच्या परिसरातली कोणतीही टुर्नामेंट असू दे, खूप प्रेमाने ते आम्हाला बोलवतात आणि नेहमी त्यांची साथ आमच्या बरोबर असते. त्यांचं मनापासून आभार आणि त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. रॉकी दादा यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार सन्मान आपण करून घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर. खूप सनातन सन्मान आपण पाहत आहोत. त्यानंतर उपसरपंच सुभाषजी कदम यांचा डीजे आपण ऐकला, खूप छान गाणी आपण ऐकली आणि सुभाषजी कदम आपल्याला विनंती असेल आणि त्यांचे जे सहकारी आहेत सौरभ तरे, खूप छान गाणी तू आम्हाला ऐकवलीस. तुझा माईकचा आवाज खूप छान होता. थँक्यू सो मच सौरभ. अरे सुभाषजी आहेत 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 तरी तू उभा राहू शकतोस सौरभ. हा आदर सत्कार सन्मान त्यांचा. डीजे साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर या पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज घुमतोय, गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेला आहे. सुप्रीमो ट्रॉफी असो, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सुद्धा ज्या नारी शक्तीचा सन्मान झाला, खऱ्या अर्थानं जो आवाज दुमदुमतो, अशा तुम्हा सर्वांच्या लाडक्या निवेदिका, अर्थातच लेडी अँकर रेश्मा मयेकर मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मी विनंती करेन मॅडम आपण समोर या. धन्वंती गावड मॅडम आपणास विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर पूनम पाटील मॅडम, त्यानंतर प्रिया पाटील मॅडम यांना विनंती करेन. राखी पाटील मॅडम यांना सुद्धा विनंती करेन. अंकिता भोईर मॅडम यांना सुद्धा विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते एक नारी शक्तीचा आपण सन्मान करीत आहोत. अगदी खरंच यावेळेला रेश्मा मयेकर मॅडम यांचा बिझी शेड्यूल होता, परंतु आपण या स्पर्धेकरिता आवर्जून संपूर्ण दिवसभर चांगला अँकरिंग केलं आणि त्याच्या प्रती हा तुम्हाला मान सन्मान या ठिकाणी मिळत राहतो. कारण एखादा मान सन्मान हा एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही मित्रांनो, तो कमवावा लागतो. आणि रेश्मा मयेकर मॅडम यांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. कुणालदादा पाटील हिंदुश्री आपण पाहतायत, त्यांना सुद्धा नवल वाटलं की सनातन सन्मान हा शब्द आला कुठून. मी त्यांना हिस्ट्री सांगितली. बंटीदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. बंटीदादा आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि यावेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया स्त्री नारीचा सन्मान. संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी, या नारी शक्तीला मानाचा सलाम आणि मुजरा. या आपण पुन्हा एकदा कंटिन्यूच सर्व महिला, मी भगिनी विनंती करेन, ॲडव्होकेट अंकिता भोईर मॅडम सुद्धा या ठिकाणी जॉईंट होत्या. मी सर्वांना विनंती करेन की प्लीज पुन्हा एकदा या आपण समोर. मी API विजया गोस्वामी मॅडम यांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नेहमीच मी म्हणतो, मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है. नारी शक्तीला सलाम. 24 तास खऱ्या अर्थानं नागरिकांचं कर्तव्य दक्ष. तर मी विनंती करेन रेश्मा मयेकर मॅडम यांना सुपूर्द करतो माईक. नक्कीच खूप कठीण असतं आणि असं बघायला गेलं तर सकाळ असू दे किंवा दुपार, मुलीचा वाढदिवस असू दे किंवा ॲनिव्हर्सरी, मुलाला लागलेलं असू दे,
किंवा स्वतःचा असू दे वाढदिवस, दिवाळी असू दे किंवा दसरा, आपल्या सुरक्षतेसाठी रस्त्यावरती जे उभे असतात ते म्हणजे पोलीस. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराष्ट्र पोलिसांसाठी. आम्हाला गर्व आहे की आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र पोलीस आमच्या सोबत आहेत. आवाज थोडा कमी होता, एकदा जोरदार टाळ्या होत्या. API विजया गोसावी मॅम, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि ऑफकोर्स तुम्ही क्रिकेट खेळले असाल आणि तुम्ही क्रिकेट खेळतानाही बघता आणि तसे क्रिकेट जसे चौके छक्के मारतात तसं तुम्ही थोडे मारत असाल. काय सांगाल मॅम, आज इतकं मोठं आयोजन नियोजन आणि आपण गेल्या वर्षी आलात, या वर्षी सुद्धा आलात, पुन्हा मनापासून आभार. काय सांगाल? खूप खूप अभिनंदन विजेता टीमचं, धाकटी डहाणू. खूप खूप आनंद होतो मला की एवढ्या चांगल्या मोठ्या स्तरावर इथे आयोजन केलं जातं. DJ पासून अगदी अँकरिंग, तुम्ही सगळे रसिक म्हणजे प्रेक्षक असो किंवा आपले आयोजनकर्ते असो, खूप सुंदर अशा प्रकारचं आयोजन हे केलं जातं. मला वाटतं पालघरमध्ये टेंबीखोडा या गावात हे खूप सुंदर असं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला सांगता येईल. खूप खूप छान आहे आणि सर्वांना अशीच खेळत राहा, निरोगी राहा आणि ऑब्वियसली पालघर पोलीस वेबसाईटला व्हिजिट करा. ऑनलाईन भरपूर काय काय असतं. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं तर समुद्र संदेश नावाचं आपलं ॲप आहे, तर ते पण तुम्ही जरा फॉलो करा, कारण ते करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण सगळ्यांना माहिती असेल आपण पालघर पोलीस आहोत, तर आपल्यासाठी ऑनलाईन सुविधा खूप काढलेल्या आहेत, कारण सगळं जगच आता ऑनलाईनकडे वळलेलं आहे. AIचं आपल्याला AI चॅटबॉट पण आहे त्याच्यामध्ये, तर आपण पण आता ऑनलाईन गेलेलो आहोत. तर सगळ्यांनी त्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्या आणि विशेषतः भाडेकरू कोणी असतील तर त्यांची माहिती द्या. तर जास्त काही सांगणार नाही, कारण क्रिकेटचा माहोल आहे, मूड सगळा वेगळा आहे. तर खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप अगदी उत्साहाने तुम्ही खेळलात आणि विशेष म्हणजे कुठलीही कायदा सुव्यवस्था तुम्ही अशी बिघडवलेली नाही, आनंदाने खेळलात, मिळून मिसळून खेळलात. एकता जी तुम्ही दाखवली आहे, 98 टीम म्हणजे छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. असं उत्कृष्ट असं आयोजन आणि चांगलं तुम्ही जे काम केलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच खेळत राहा. पोलिसांचं तुम्हाला नेहमी समर्थन राहील. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. चला, दोन्ही संघांना विनंती असेल थोडंसं पुढे यायचं आणि सोबतच जेवढा क्राऊड आहे, जितका क्राऊड आहे सगळ्यांनी थोडं पुढे यायचंय. प्रेझेंटेशन सेरेमनी आता आपण सुरू करत आहोत आणि त्यासाठी विनंती असेल पुढे यायचंय. आपण ग्राउंडवरती माझा आवाज जिथपर्यंत जातोय सगळ्यांनी थोडं पुढे यायचंय. आणि यानंतर अजून काही सत्कार सन्मान आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपण सन्मान करणार आहोत आदरणीय सन्माननीय बंटीदादा म्हात्रे यांचं. मी विनंती करेन रॉकी दादा आणि संपूर्ण टीमला की त्यांनी यायचे पुढे आणि त्यांच्या शुभ हस्ते बंटी दादा म्हात्रे यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्या डिक्शनरीमध्ये नो हा शब्दच नाहीये असे आपले लाडके बंटीदादा म्हात्रे आणि त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करत आहोत. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि माईची शॉल देऊन हा आदर सत्कार सन्मान आपण करत आहोत. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. यानंतर मी ग्रुपला असं सांगेन की इथेच थांबायचंय, आपण इथेच थांबायचंय. यानंतर हिंदू श्री सन्माननीय कुणालदादा पाटील यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा रॉकी दादा आणि संपूर्ण ग्रुपला विनंती असेल गणेशजी गावड विनंती असेल आपल्याला आपण जॉईन व्हायचंय.
हिंदू श्री कुणालदादा पाटील यांचा सनातनी सन्मान आपण इथे पाहत आहोत आणि 75,000 रुपयाचं 75,000 रुपयाची मदत सुद्धा त्यांच्याकडून झालेली आहे. आपण प्रत्येक मॅचला किंवा असे जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असतील जेव्हा हा मान सन्मान होतो तेव्हा तो मान सन्मान करताना आपण असं म्हणतो की मायेची उबदार शाल, मायेची उबदार शाल. आम्ही एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. मला कुणालदादा म्हणाले, धनेश ह्यापुढे कधीही कार्यक्रम असला तर मायेची उबदार शाल हा जुना शब्द झाला, आता आपण हा शब्द बदलायचा आणि सनातन सन्मान हा शब्द पुढे आणायचा. मी शेडगे सरांना पहिल्या दिवशी सांगितलं की सर अशी अशी आपल्याला सूचना आली आहे, ते आपल्याला करायचं आहे आणि कुणालदादा आम्ही ते कंटिन्यू करत आहोत. नक्कीच आणि हा सनातन सन्मान आपण पाहत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या हिंदू श्री कुणालदादा पाटील. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. नक्कीच आपण मॅचही पाहिला आणि मॅचही पाहिला आपण आणि एन्जॉयही केलं. तुमची साथ होती म्हणून इथपर्यंत रॉकी ग्रुप आणि रॉकी चषक येऊ शकले. काय सांगू इच्छिता? जसं मी तुम्हाला फायनलच्या टॉसच्या वेळी म्हटलं की ज्या पद्धतीने रॉकी ग्रुप ही स्पर्धा राबवते, ज्या पद्धतीने गावचे गावकरी आणि संबंध वरिष्ठ कनिष्ठ महिला छोटे मोठे सगळे एकत्र येऊन हा एक सोहळा राबवतात, तो अतिशय वाखाणण्याजोगा सोहळा आहे आणि अभिमान आहे की अशी स्पर्धा सफाळ्यामध्ये आणि परिसरामध्ये तालुक्यामध्ये होत नाही आणि त्या गोष्टीचा आम्हाला कायम अभिमान आहे. विषय सनातन सन्मान जे तुम्हाला त्यांनी म्हटलं की मॅडमनी विचारलं म्हणून, तर जितकं मी त्यांना इतकंच म्हटलं आणि त्यांच्यासोबत आणखीनही जे माझे सहकारी आहेत, माझे बंधू आहेत, माझे मित्रपरिवार आहेत जे मला भेटायला येतात काही कारणाने काही कामाने, कधी मित्राच्या नात्याने सहकाराच्या नात्याने, त्यांना मी नेहमी एकच सांगतो की तुम्ही कुठलाही सोहळा करा, मग तो तुमचं घरचं लग्न असो, सत्यनारायण पूजा असो, गावची क्रिकेट स्पर्धा असो, गावचे जत्रा भंडारे काही करा, तुमच्या मुलांचे वाढदिवस असो, पण जर तो जो रुपया तुम्ही मेहनतीने कमावलेला आहे तो एक न एक रुपया आपल्या सनातन संस्कृतीला कसा लागू पडेल आणि लागेल ह्याचा प्रयत्न करा. कारण जरी तो रुपया तुम्ही कमावलेला रुपया असला तरीही सनातन संस्कृती ही आपल्या छत्रपतींनी आणि त्यांच्याही आधीच्या आपल्या हिंदू महाराजांनी सम्राटांनी आणि आपल्या क्रांतिकारकांनी राखलेली रचलेली अशी ही संस्कृती आहे की त्या संस्कृतीसाठी आपलं आज देणं लागतं. ज्यांना रक्त सांडायचं होतं त्यांनी रक्त सांडलं. आज आपल्याला रक्त सांडायची गरज नाही आहे, परंतु आज जर आपण जे देऊ शकतो तर आपल्या खिशातला जो आपण 500 रुपये 1000 रुपये 2000 रुपये 5 लाख रुपये 10 लाख रुपये जे ज्याची कमाई ऐपत आहे त्या कमाईनुसार तो जे काही सोहळे घरात करतो, सामाजिक स्तरावर करतो, कुठे आणखीन डिजिटली करतो, त्या सोहळ्यांथ्रू आपला सनातन संस्कृती कशी प्रोजेक्ट केली जाईल आणि या येणाऱ्या बच्चे कंपनीला त्या सनातन संस्कृतीचे संस्कार जे जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांवर आणि संभाजी महाराजांवर केले ते संस्कार आपण प्रत्येक जण शिवाजी महाराज आणि प्रत्येक जण संभाजी महाराज आणि प्रत्येक महिला जिजाऊ बनवून ते संस्कार त्यांच्यावर व्हावे ह्यासाठीचे ते छोटे मोठे मी प्रयोग करत असतो की ज्याच्यातून रुपया त्यांना मी सांगतो की असा वापरा की जेणेकरून आपली संस्कृती प्रोजेक्ट होईल. आणि शेवटचं म्हटलेलं त्यांना पण ते त्यांना मी म्हटलं की ते पुढच्या वर्षी जमलं तर तुम्हाला करा की जिकडे तुम्ही मान्यवरांना ज्या वेळेला तुम्ही नारळ शिफर शाल आणि बुके देता तर मी असं त्यांना म्हटलं की बुके 250-300 रुपयाला येतो, तो नाही दिला चालेल, त्या मान्यवरांना त्या 250-300 रुपयाची भगवद्गीता द्या किंवा रामचरित्र द्या की जेणेकरून यूट्यूबला लाईव्ह होते तर यूट्यूबला किंवा इव्हन शिवचरित्र द्या, संभाजी महाराजांचा छावा द्या की यूट्यूबला लाईव्ह होते, ते लाईव्ह जे बघणारे लाखो करोडो हजारो प्रेक्षक वर्ग आहेत
त्यांना ती स्फूर्ती मिळेल की ह्याही गोष्टीचा सन्मान केला जातो, तर ही गोष्ट आपण वाचायला पाहिजे आणि ह्या गोष्टीच्या सान्निध्यात आपण जायला पाहिजे. अशी आपली हिंदू सनातन संस्कृतीची ही नवीन पिढी उभारण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. म्हणून हे सगळं आपण प्रयत्न करतो आणि देवाची कृपा इतकी आहे की आपल्या त्या प्रयत्नांना थोडीफार तो आपल्याला साथ देतोय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत. धन्यवाद, आपलं मनापासून आभार पुन्हा एकदा. आणि यानंतर अजून काही सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय संदीपजी केनी सरपंच यांचं इथे आपण सन्मान करणार आहोत. गावचे पोलीस पाटील म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. गावचे पोलीस पाटील सुनील पाटील त्यांचा इथे सन्मान करतील. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा आदर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. सन्माननीय अभिनेशजी किनी यांचा इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करते मिलिंदजी भोईर यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. 10,000 रुपीजचं वाउचर्स आपण पाहिलं, ते वाउचर्स यांच्या मार्फत आपल्याला देण्यात आले होते. आगम मोटर्स आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा त्यांच्या मार्फत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर मी विनंती करेन प्रीतमजी पाटील यांना की त्यांनी पुढे यायचं आहे. सन्माननीय गजाननजी गावड यांचा इथे सन्मान आपण करायचा आहे. मायेची शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर विनंती करेन राजेशजी पाटील यांना की त्यांनी पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. विंकोशजी मात्रे यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचे सन्मान आपण सध्या पाहत आहोत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हाही सन्मान. उद्देशजी पाटील आपल्याला विनंती असेल आपण थोडं पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. परेशजी मंडप डेकोरेटर्स जे आहेत परेशजी, त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. उद्देशजी पाटील विनंती असेल आपण पुढे यायचे. सुंदर मंडप जे आपण पाहत आहोत, ज्यांच्या मार्फत सजवलेला आहे परेशजी, त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. त्यानंतर चतुर पाटील यांना विनंती असेल आपणही पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. जॉमी पाटील यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण पाहत आहोत.
त्यानंतर पोलीस हवालदार संतोषजी हाडळ यांचा सन्मान पोलीस पाटील करतील. विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद, आपलंही मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संतोषजी हाडळ यांच्यासाठी. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा आदर सत्कार सन्मान आपण करत आहोत. आणि ऑफकोर्स दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सुंदर सुंदर साड्या घालून आमच्या ब्युटिफुल लेडीज इथे आलेल्या आहेत आणि त्यांचाही सन्मान करणं आमचं प्रथम भाग्य आहे. तर विनंती असेल संपूर्ण लेडीज ग्रुपना पुढे यायचंय. या 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 आपलाही सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल लवकर. इतक्या सुंदर सगळ्या. अरे वा वा. आणि आजही जी कोलंबी बनवलेली ती यांच्या इथूनच आली होती. क्या बात आहे. 11 दिवस जेवणाची मेजवानी सुद्धा आपल्याकडून आलेली आणि खरंच अन्नपूर्णा असते घरातली लक्ष्मी. विनंती असेल पुढे यायचंय सगळ्यांनी. या लवकर या. मला मुंबईला जायचंय. या लवकर. रॉकी दादांना विनंती असेल त्यांनी पुढे यायचंय. आणि मी यावर्षी सुद्धा विचार करत होती की कोणत्या कलर्सची साडी घालून तुम्ही येणार आहात आणि इतक्या सुंदर बनून तुम्ही येता खरोखर. आणि कोलंबी खूप मस्त झाली होती आजची. हा सन्मान आहे नारी शक्तीचा, स्त्री शक्तीचा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मला असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा हा एक फेस्टिवल आहे की कधी रॉकी चषक येतोय आणि कधी आम्ही सगळ्या एकत्र साड्या घालून इथे येतोय. आणि खूप हसरा चेहरा घेऊन दरवर्षी त्या इथे येतात. खरोखर मनापासून आभार आपलं. आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपण विथ अनदर ब्युटिफुल साडी. थँक्यू. सन्माननीय नितीशजी कदम आपलाही इथे सन्मान आपण करणार आहोत. रॉकी दादा विनंती असेल आपल्याला आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. नितीशजी कदम. नितेशजी कदम ऑफिशियल आहेत आपले. ते सुपुत्र आहेत, याच गावचे सुपुत्र आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत आपण पाहिली संपूर्ण रॉकी चषक 2026 मध्ये. विनंती असेल नितेश सर तुम्हाला यायचंय. नितेश सर माझा आवाज येत असेल तर यायचंय. आणि सोबतच किरणजी भोईर आपणही पुढे यायचंय. आणि किरणजी भोईर आणि रत्नाकर भोईर आपलेही मनापासून आभार. दरवर्षी तुम्ही मला घेण्यासाठी येता आणि नक्कीच तुमचं खरोखर सकाळपासून वाट बघत इतकं येणं जाणं खरोखर मनापासून आपलेही आभार. किरण भोईरजी या प्लीज. या या या. किरणजी भोईर यांचा सन्मान आपण पाहत आहोत. खूप चांगलं असं व्यक्तिमत्व. रॉकी ग्रुपचे मेंबर आहेत आणि ऑफिशियल अंपायरिंग यांच्या मार्फत आपण पाहिली. खूप चांगली कामगिरी आपण पाहिली रॉकी चषक 2026 मध्ये. नितेश सर या पुढे यायचंय. आपणही आवाज देऊन देऊन थकलो आम्ही. आणि यांची ही खूप मोठी कामगिरी आज आपण पाहिली. रॉकी चषक 2026 अंपायरिंगचं कामच मुळात खूप कठीण असतं आणि त्यातल्या त्यात अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये
ज्यामध्ये आपण ऑलरेडी कमिटीचा एक भाग आहोत आणि सोबतच अंपायरिंग सुद्धा आपल्याला करायची आहे. सिक्स 7 8 9 10 या नंबरसाठी आपण लॉट्स टाकणार आहोत. विनंती असेल मी जे कॅप्टन्सचे नाव घेते त्या कॅप्टन्सनी पुढे यायचं आहे. सॉरी, मी टीमचं नाव घेते त्या कॅप्टन्सनी पुढे यायचं आहे. श्रीकृष्ण चाफेवाडी, जय हनुमान वाडीव, जय हनुमान चटाळे, श्रीराम एन्जॉय, टेंबी खोडावे, बाजार आळी मनोर ओपन. कॅप्टन्सनी पुढे यायचं आहे. शुभमजी पाध्ये यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी ज्या ज्या टीमचं नाव घेतलंय कॅप्टन्सनी पुढे यायचंय. रोहितदासजी पाटील आपणही वरती यायचंय. आपलाही सन्मान आम्ही इथे करणार आहोत. चला लॉट्स टाकायचे आहेत. 6 नंबरचं जे बक्षीस आहे ते वेगळं आहे. 7 8 9 10 हे जे बक्षीस आहे ते सेम असणार आहे. कॅप्टन्सनी पुढे यायचे. मी ज्या ज्या टीमचं नाव घेतलेलं कॅप्टन्स यावरती यायचे. अजून हां ओके. सो सर आपण 6 नंबरचं जे पारितोषिक आहे ते वेगळं आहे. 7 8 9 10 जे आहे ते सेम आहे. ह्याच्यामध्ये नंबर टाकलेले आहेत. जो नंबर तुम्हाला भेटेल त्या नंबरप्रमाणे नाही. त्यानंतर पाण्याची सुविधा ज्यांच्या मार्फत झालेली आहे दहेशजी गावड आणि विनोदजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचे. आपलाही आदर सत्कार सन्मान आम्ही इथे करणार आहोत. चला नंबर सांगायचा आहे टीमच्या नावासोबत. 6 नंबर कोणाला आलाय? जय श्रीराम एन्जॉय. जय श्रीराम एन्जॉय. 6 नंबर. 7 नंबर श्रीकृष्ण सापेवाडी. 8 नंबर जय हनुमान वाडीव. 9 नंबर जय हनुमान चटाळे. बाजार अली मनोर. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॅनॉन गिरीश आणि दीप जाधव
ज्यांनी खूप चांगली व्हिडिओज आपण इथे पाहिले. ड्रोन कॅमेरा ज्यांनी चालवला आणि खूप प्रोफेशनली जे इथे काम करतायत त्यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. रॉकी दादा, विनंती असेल आपल्याला आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. खूप चांगली कामगिरी यांनी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ड्रोनचे जे शॉट्स आपण पाहिले किंवा रॉकी दादांचे व्हिडिओज आपण पाहिले, स्लो मोशनमध्ये व्हिडिओज पाहिले आणि प्लेयर्स तुमचे व्हिडिओज अजून येणं बाकी आहे, ते सगळं काम हे करत आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या दोघांसाठी. केवल केने टीम मेंटॉर आहेत, आपला इथे सन्मान करणार आहोत. आणि भिवंडीच्या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये केवल केने हे नाव खूप मोठं आहे. नक्कीच ते नेहमीच सगळ्या प्लेयर्स सोबत असतात. त्यांचे एडिटिंग्स असू दे, फोटोज असू दे, व्हिडिओज असू दे, सगळं काम अगदी अचूकरित्या पार पाडतात. सगळ्यांचे फेवरेट आहेत ते आणि त्यांचा इथे सन्मान करणार आहोत. रॉकी दादा यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहत आहोत. केवल केने. येस, केवल आर्ट्स म्हणून फेमस आहेत. व्हिडिओज एडिटिंग आपण पाहिली असेल त्यांच्या मार्फत, फोटो एडिटिंग्स आपण पाहिली असेल आणि भिवंडीमधल्या मोठमोठ्या टेनिस क्रिकेटचे ते प्लेयर्सचे व्हिडिओज एडिट करतात. टेन्थ प्राइज आपण फर्स्ट देणार आहोत आणि ओपनचं हे ओपनला गेलेलं प्राइज आहे. चिठ्ठी काढली, लॉट्स काढले आणि लॉट्समध्ये ज्याप्रमाणे नंबर झाले त्याप्रमाणे आपण इथे प्राइज देत आहोत. सो 10th नंबर आहे बाजार अळी मनोर. टीम कॅप्टननी यायचंय आणि प्राइज घ्यायचंय. सन्माननीय सुभाषजी कदम, आपल्याला विनंती असेल आपल्या आणि विंकोशजी म्हात्रे विनंती असेल आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण देणार आहोत. दो हंसों का जोड़ा, क्या बात है. दोन्ही उपसरपंच आहेत. दो भाई दोनों तबाई. दहावं प्राइज जात आहे. 10th प्राइज बाजार आळी मनोर. संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्माननीय दयारामजी पाटील आणि सन्माननीय सुनीलजी पाटील जे गावचे पोलीस पाटील आहेत, विनंती असेल आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय. नवं पारितोषिक जात आहे जय हनुमान. जय हनुमान चटाई संघ यायचंय कॅप्टन. नवं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या उद्या संघासाठी. नवं पारितोषिक आहे. खूप खूप शुभेच्छा.
सन्माननीय परेशजी आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचंय. 8वं पारितोषिक आहे जय हनुमान वाडीव संघ. जय हनुमान वाडीव संघ. सन्माननीय जॉमीजी आपल्यालाही विनंती असेल आपणही पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. जय हनुमान वाडीव. जोरदार टाळ्या होऊ द्या. जय हनुमान वाडीव संघ. सन्माननीय गजाननजी गावड विनंती असेल आपल्याला आपण पुढे यायचं आहे. पुढचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. 7वं पारितोषिक जात आहे 7th प्राइज श्रीकृष्ण चाफेवाडी. श्रीकृष्ण चाफेवाडी संघ या चाफेवाडी संघ लवकर या. जोरदार टाळ्या होऊ द्या चाफेवाडी संघासाठी. अभिनंदन. आणि यानंतर 6वं पारितोषिक यानंतर एक सन्मान आपण करणार आहोत. 11 दिवस ज्यांनी आपला आवाज दिला, द यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर, फ्युचर आहे पालघरचं, फ्युचर आहे टेनिस क्रिकेटचं, हार्दिक केनी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. रॉकी दादा विनंती असेल आपल्याला. आणि संपूर्ण ग्रुप रॉकी ग्रुप विनंती असेल आपल्याला की आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते त्याचा इथे आदर सत्कार सन्मान करणार आहोत. सर्पमित्र पिंट्या दादा आपल्याला विनंती असेल आपण यायचंय. नक्कीच खूप चांगला व्हॉइस, खूप चांगला व्हॉइस मॉड्युलेशन आणि खूप चांगली कॉमेंट्री आपण पाहिली हार्दिकची. आणि नक्कीच ज्यांचे गुरु प्रमोदजी शेडगे असतील, ज्यांचे थँक्यू डीजे, ज्यांचे गुरु प्रमोदजी शेडगे असतील तो चेला तर जबरदस्त असणार आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या हार्दिक यांनीसाठी. सर्पमित्र पिंट्या दादा यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. गणेश सर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. गणेशजी गावड, धनेशजी गावड. सर्पमित्र अंकुश आपल्यालाही विनंती असेल आपण यायचंय. थँक्यू डीजे. आणि जसं कमिटीने सांगितलंय की सगळ्यांच्या अडीअडचणीला लगेच धावून जाणारे हे 2 मित्र आपल्या सोबत आहेत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. ही दोस्ती तुटायची नाही. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. सन्माननीय संदीपजी केनी विनंती असेल आपल्याला आपण पुढे यायचंय. 6वं पारितोषिक आपण इथे देणार आहोत. 6th प्राइज श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावे. एन्जॉय करत करत 6वा नंबर पटकावलेला आहे.
ऑल राईट. सो यानंतर 5वं पारितोषिक आणि हे स्पॉन्सर केलेलं आहे कुमारी अवनी दीपक पाटील टायगर स्पोर्ट्स बेलपाडा यांच्याकडून. आणि 5वं पारितोषिक जात आहे NCC सफाळे. NCC सफाळे टायगर ग्रुप टायगर स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेलं आहे 5वं पारितोषिक. NCC सफाळे. थोडा जोरदार टाळ्या होऊ द्या NCC सफाळेसाठी. यानंतर 4थं पारितोषिक आहे हे स्पॉन्सर केलेलं आहे कैलासवासी गीता संतोष गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहेश सदानंद गावड यांच्याकडून. 4th पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे. आणि 4th प्राइज जात आहे विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. क्या बात आहे, असा आवाज असला पाहिजे. थँक्यू DJ. मी विनंती करेन कुमार दहेश सदानंद गावड आपण इथे असाल तर आपण यायचे आपल्याच शुभ हस्ते. हा त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांनी यायचे. मी विनंती करेन API मॅडम विजया गोसावी यांना की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचंय. 4th पारितोषिक 4th प्राइज. $50,000 कॅश प्राइज आणि ही चमचमाती हुई ट्रॉफी. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मॅडम आपण इथेच थांबायचंय. 2 मिनिटं. शेवटचेच काही पारितोषिक राहिलेले आहेत. 3य क्रमांक गार्विक पिंकेश पाटील यांच्याकडून 3य पारितोषिक पुरस्कृत झालेलं आहे. मी पुन्हा एकदा API मॅडमना विनंती करेन मॅडम आपण यायचंय आणि सोबतच जितक्या आमच्या महिला लेडीज आहेत आपण इथे यायचंय. पिंकेश पाटील जर इथे असेल तर आपणही यायचंय. पिंकेश पाटील आपण इथे असाल तर यायचंय. महिला वर्ग आपणही यायचंय. सर्व महिला यायचंय. यास 3य पारितोषिक आहे पालघर 11. मैत्री पालघर 11 आहे ना. मैत्री पालघर 11. पालघर 11 मैत्री 11 पालघर. चमचमाती हुई ट्रॉफी आणि सोबतच 50,000 रुपयाचं कॅश प्राइज हे 3य पारितोषिक आपण पाहत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पालघर 11 साठी. यानंतर शेवटच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच 14 रन्स आणि 1 विकेट घेत जबरदस्त परफॉर्मन्स ज्यांनी दाखवला प्रीतम बारी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करेन अभिनेशजी केनी आपण यायचंय आणि त्यांच्याच मार्फत हे 10,000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आपण पाहत आहोत.
आज के समय में 10,000 का गिफ्ट वाउचर, वो भी सोने का गिफ्ट वाउचर, डायमंड का गिफ्ट वाउचर कौन देता है? तो अभिनेश केनी देता है. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. वो काट डालती है. पवित्रम ज्वेलर्स. येस सर, ऑफकोर्स जसं मी, येस थँक्यू प्रीतम. सो जैसे मैं म्हटलं कि आज के समय में जब सोना 1 लाख से ऊपर चला गया है, डायमंड तर खूप जास्तच महाग आहे आणि चांदी आपण बघतच नाही आहोत. अशा वेळी 10,000चं गिफ्ट वाउचर, काय सांगाल सर? किती एन्जॉय करते पूर्ण टुर्नामेंट? रॉकी ग्रुपसाठी काय सांगाल? धन्यवाद. रॉकी ग्रुपला मी सतत हे 8वं वर्ष असेल माझ्या इथं, आणि आपण जे दिलंय, आपण जे यांना डायमंड ज्वेलरी दिलंय, हा एक टीमचा त्यांचा मान सन्मान, तो त्या टीममधला डायमंड आहे, म्हणून त्याला आपण ती डायमंड ज्वेलरी दिलेली आहे. थँक्यू. नक्कीच. आणि मला असं वाटतं तुम्ही डायमंड आहात जे शाईन करते, आणि डायमंड सारखं तुम्ही ते पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आपलेही मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीजची बाईकी दिलेली आहे या डायमंडने. आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक मी विनंती करेन सन्माननीय व्यासपीठावर जेवढे आमचे अतिथीगण आहेत, विनंती असेल सर्वांनी पुढे यायचंय. येस, सर्वांनी पुढे यायचं. आता द्वितीय पारितोषिक, प्रथम पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सगळे पारितोषिक आपण देणार आहोत. सो तृतीय क्रमांक आहे जयू स्पोर्ट्स अर्नाळा. जयू स्पोर्ट्स अर्नाळा तृतीय पारितोषिक. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहेश सदानंद गावड यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत झालेलं आहे. 1 लाख रुपयाचा कॅश प्राइज आणि ये चमचमाती हुई ट्रॉफी. जयू स्पोर्ट्स अर्नाळा. प्रशांत घरत नाव ऐकता, प्रशांत घरत नाव, हे प्रशांत घरत नाव ऐकता, प्रशांत घरत नाव, प्रशांत घरत नाव ऐकता, प्रशांत घरत नाव, प्रशांत घरत नाव. थँक्यू सो मच. अर्नाळा संघ खूप खूप शुभेच्छा. यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटरचा अवॉर्ड काय वाटते कोणाला भेटला असेल? रॉकी ट्रॉफी 2026 बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतं कोण असेल? कोण असेल? आवाजच येत नाही. कोण असेल? चला तर बोलूया. आला रे आला, मनोज पाटील. मनोज पाटील आणि आपण पारितोषिक देणार आहोत. 1 सेकंड डीजे. थँक्यू थँक्यू. पारितोषिक देणार आहोत, पण पारितोषिक द्यायच्या आधी त्याला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण की तो नंतर बोलत नाही. पकडला ना बरोबर? काय सांगायचंय मनोज? मला असं वाटतं आजचा दिवस तुझा होता. ज्याप्रमाणे तुझी संपूर्ण टीम तुला सपोर्ट करते, संपूर्ण गाव सपोर्ट करतंय, आणि या टुर्नामेंटमध्ये जे चौकार आणि षटकार तू लावलेले आहेस अफलातून, काय सांगशील? लाजतो रे हा. मांडे विठ्ठलवाडीची इज्जत ठेव, त्याला सांग. खेळून खूप चांगलं वाटलं.
आणि ग्राउंड तर एक नंबर होता आणि गावाचा सपोर्ट आहे, बरं वाटतं. बोल माईक तिरका पकड. सगळे आम्ही जाऊ विचारायला. बोल बोल. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू सगळ्यांना थँक्यू. तुझा थँक्यू एवढं बोललास म्हणून. जोरदार टाळ्या होऊ द्या मनोज पाटील आणि या ज्या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहत आहोत, शांती अवॉर्ड्स इथून आलेल्या या ब्युटिफुल ट्रॉफीज विथ द बॅट धानिव स्पोर्ट्स, आपलं मनापासून आभार. मनोज नेक्स्ट टाइम बोलावं लागेल हा. यानंतर आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतं कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026 बेस्ट बॉलर चला एक एक तुम्हाला ऑप्शन देते. सध्या या प्लेयरचं नाव सगळीकडे गुणगुणतंय. पहिलं नाव, त्याचं पहिलं नाव आहे करण. कोण असेल करण? पुढे कोण? नाव काय असेल पूर्ण? काय वाटतंय? अँड द बेस्ट बॉलर ऑफ रॉकी ट्रॉफी 2026 काय वाटतं? करण वैती असेल, करण अंबेरे असेल, करण वैती, करण अंबेरे, करण वैती, करण अंबेरे, करण वैती, करण अंबेरे. काय वाटतंय कोण असेल? अँड द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू करण अंबेरे. च्या 9 विकेट्स होत्या आणि करण अंबिरेच्या 10 विकेट्स होत्या, म्हणून हा ठरलेला आहे बेस्ट बॉलर ऑफ रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026. चमचमाती हुई ट्रॉफी आणि व्हॉट अन अमेझिंग शूज. वाव. करण नावामध्ये जरी रन असेल तरी बॅटर्सना रन नाही दिले, उलट त्यांचे विकेट्स काढले. किती एन्जॉय केली संपूर्ण टुर्नामेंट आणि कसं वाटतंय? ही टुर्नामेंट मी पहिल्यांदाच खेळतोय आणि आयोजन बघून खूप भारी वाटलं. ग्राउंड छोटा होता पण बॉलरसाठी पण दोन्ही एंड ठेवलं होतं, तर विकेटमध्ये मदत होती जरा बॉलिंगसाठी पण, तर त्याचा फायदा घेतला मी. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. यानंतर प्रथम क्रमांक ऑफकोर्स जो जीता वही सिकंदर. झटपट पटापट ट्रॉफी धाकटी डहानू के घर के अंदर. बसावला छान के बंदर पहावला. मी विनंती करेन
कैलासवासी गुलाब अनंत भोईर यांच्या स्मरणार्थ सौ सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून हे फर्स्ट पारितोषिक आहे, पहिलं पारितोषिक. विनंती असेल आपणही पुढे यायचंय. विनंती असेल सर्व महिला वर्गांना यायचंय, पुढे यायचंय. महिला मंडळ या, पुढे या सर्वांनी. महिला मंडळ या या या, पुढे या, लवकर या, या लवकर या. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोणाला गेला असेल? अजून मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे, मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट योगेश पागधरे उर्फ छोटू, 40+. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यांच्यासाठी हे शूज, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज आपण देत आहोत. त्यानंतर अट्रॅक्टिव्ह बॅट, आकर्षक बॅट आपण इथे देणार आहोत. आकर्षक बॅट, समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं आहे या टुर्नामेंटमध्ये आपण पाहत आहोत. आणि काय वाटतंय, आकर्षक बॅट कोणाला भेटली असेल? आकर्षक बॅट, अट्रॅक्टिव्ह बॅट गोज टू ज्याच्या नावामध्येच आहे प्रथम. प्रथम इज द विनर ऑफ अट्रॅक्टिव्ह बॅट. ओमकार बॉय स्पोर्ट्स रोहनजी गावडे या, रोहनजी गावड यांच्या तर्फे ही बॅट देण्यात आलेली आहे. अर्नाळ्याचा प्रथम, अर्नाळा संघ प्रथम. जय हनुमान गावठण कनेर संघ शिस्तबद्ध, शिस्तप्रिय संघ. एक गाव एक संघ होता, पण ओपन मध्ये ते खेळाले, अगदी शिस्तीने खेळाले, त्यामुळे शिस्तप्रिय संघ म्हणून त्यांना इथे आपण पारितोषिक देत आहोत. जय हनुमान गावठण कनेर. राहुल अरविंद कवळे यांच्या मार्फत ही ट्रॉफी आलेली आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ट्रॉफी यार, ब्लॅक लेडी वाटते, लिटरली ब्लॅक लेडी, ब्युटिफुल ट्रॉफी. राहुल सर, आम्ही तुमचे आभारी आहोत. शिस्तप्रिय संघ जय हनुमान गावठण कनेर संघ.
त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज शेवटचं पारितोषिक आजा मेरे गाडी में बैठ जा कोणाला भेटलं असेल? कोणाला भेटलं असेल? मॅन ऑफ द सिरीज रॉकी ट्रॉफी 2026 क्या वो करण अंबेरे है? क्या वो प्रीतम बारी है? कौन है फिर वो? आजा मेरे गाडी में बैठ जा. काय वाटतं? काय तो करण वैद्य आहे? सतीशजी बोईर आपलं मनापासून आभार. आपण इंटरनेट सर्व्हिस आम्हाला दिली, आपलं मनापासून आभार. ऑल राईट. सो कोण असेल? काय वाटतंय? यस, अभिनेश केनी, आपल्याला विनंती असेल आपण त्या बाईक जवळ जायचंय. आपण पाहणार आहोत की कोण आहे, कोणाला ती भेटणार आहे चावी मॅन ऑफ द सिरीजची. आजा मेरे गाडी में बैठ जा. कोण असेल? कोण असेल? रॉकी ग्रुप, आपल्यालाही विनंती असेल आपणही यायचंय. संपूर्ण रॉकी ग्रुप पुढे यायचंय. रॉकी दादा प्लीज या. आणि मालिकावीरची ट्रॉफी खूप सुंदर इथे सजवलेली आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज मॅडम कोण असेल ज्याला भेटली आहे? आजा मेरे गाडी में बैठ जा. कोण असेल? प्रीतम बारी. प्रीतम बारी, मी सांगते मॅन ऑफ द सिरीज प्रीतम बारी. 124 रन्स प्लस 8 विकेट. त्यानंतर आहेत करण अंबेरे ज्यांनी 10 विकेट घेतलेले आहेत. त्यानंतर आहेत करण वैती ज्यांनी 9 विकेट घेतलेले आहेत. पण 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 बेस्ट बेस्ट ओके ओके, एक सेकंड एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. ज्या कोणालाही मॅन ऑफ द सिरीजची बाईक भेटेल, प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतरच ती बाईक तुम्हाला हँडओव्हर केली जाईल. सो मेक शुअर की तुम्हाला ती प्रोसिजर कंप्लीट केल्याच्या नंतरच गाडीची चावी भेटेल. ऑल राईट. तर कोणाला भेटली आहे ती चावी? ज्याने अफलातून परफॉर्मन्स केलेला आहे, ज्याच्या बॅट मधून 180 धावा आलेल्या आहेत आणि बॉलिंग करताना ज्याने 7 विकेट घेतलेले आहेत. आणि माझ्या सोबत सगळ्यांनी म्हणायचंय, आला रे आला. मॅन ऑफ द सिरीज रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026 मनोज पाटील. सेकंड बाईक आहे मनोज पाटील यांची. सेकंड बाईक आहे मनोज पाटील यांची. थँक्यू डीजे. अल्पेश दादा बोईर चषक मध्ये, आमदार चषक मध्ये एक बाईक ऑलरेडी मनोज पाटील यांना भेटलेली आहे आणि आता सेकंड बाईक
मनोज यांना भेटलेली आहे रॉकी ट्रॉफी 2026. जोरदार टाळ्या होऊ द्या. आजा मेरे गाडी में बैठ जा. आणि यासोबतच पुन्हा एकदा संपूर्ण रॉकी ग्रुपचे मनापासून आभार, सगळ्या संघांचे मनापासून आभार, आलेल्या सगळ्या आमच्या गेस्टचं मनापासून आभार. प्रमोद सर, तुम्ही पुन्हा एकदा मला इथे बोलवलात, पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. आणि रॉकी दादा, आपलंही मनापासून आभार की आपण पुन्हा एकदा संधी दिली. येस, हा क्वेश्चन आजा मेरे गाडी में, गाडीची किल्ली हातात आहे, ती लावली गाडीला, ऑन केली, सुरू केली गाडी. आता पाठीमागे कोणाला तरी बसवायचंय. कोणाला बसवणार आहेस? आई बाबा, मम्मीला. मम्मीला. मम्माच बॉय आहे तो. जोरदार टाळ्या होत्या मनोज पाटील यांच्यासाठी. आता काही बोलायचं आहे तुला? सो पुन्हा एकदा येस, कळत न कळत कोणाचा सन्मान राहिला असेल, काही चूक झाली असेल तर पुन्हा एकदा संपूर्ण कमिटी आयोजन यांच्याकडून माफी. थँक्यू सो मच सगळ्या स्पॉन्सर्सचं, सगळ्या टीम प्लेयर्सचं. आणि विथ दिस रॉकी चषक 2026 समाप्त झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.